नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका संगीता पाडवी, मानसशास्त्र विभाग KTHM कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण FYBA या वर्गातील फाउंडेशन ऑफ सायकोलॉजी या विषयाचा चॅप्टर 2 म्हणजेच प्रकरण 2 कॉग्नेटिव्ह प्रोसेसेस बोधनिक प्रक्रिया हे अभ्यासत आहोत. यामध्ये आज आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे अवधान, त्यालाच अटेन्शन असे म्हटले जाते. तर या अवधान या घटकामध्ये आपण आज अवधानाची व्याख्या आणि अवधानाचे स्वरूप अभ्यासणार आहोत. तर बघूया तर मग अवधान म्हणजे नेमके काय. तर आज आपण अवधानाची व्याख्या तसेच अवधान प्रक्रियेचे स्वरूप हे सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. अवधान म्हणजे त्यालाच आपण इंग्रजीमध्ये अटेन्शन असे म्हणतो. दैनंदिन जीवनात आपण विविध प्रसंग हे अनुभवत असतो. हे प्रसंग अनुभवताना काही योग्य व विशेष अशा उद्दीपकांकडे आपण लक्ष देत असतो. यालाच मानसशास्त्रीय भाषेमध्ये अवधान असे म्हटले जाते. उदाहरणच द्यायचे झाले तर क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी क्रिकेटला आपले सर्वस्व मानले व आपले सर्व अवधान त्यांनी त्याकडे केंद्रित केले. त्यामुळे आज ते यशाच्या उंच शिखरावर आहेत. प्रत्येक खेळामध्ये अभ्यासामध्ये अवधानाची अत्यंत आवश्यकता असते, कारण अवधानाशिवाय यामध्ये प्रगती करणे शक्य होत नाही. अवधान ही वेदन प्रक्रियेनंतर येणारी प्रक्रिया आहे. अवधान म्हणजे सभोवतालच्या आजूबाजूच्या अनेक उद्दीपकांमधून काही उद्दीपके जाणीवेच्या केंद्रस्थानी आणणे. उदाहरणच द्यायचे झाले तर वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतील किंवा शिकवत असताना तुम्हाला क्लासमधील दरवाजे, खिडक्या, भिंतीवरील अभ्यासाचे चार्ट्स, तुमच्या शेजारी बसलेले तुमचे फ्रेंड्स, तुमचे वर्गमित्र, वर्गाबाहेर सुरू असलेला एखादा आवाज, अशा अनेक उद्दीपकांची जाणीव होत असते. परंतु तुमचे अवधान किंवा तुमचे लक्ष मात्र तुमचे शिक्षक काय बोलत आहेत याच्याकडे असते. म्हणजेच उपलब्ध असलेल्या अनेक उद्दीपक समूहांपैकी तुम्ही तुमच्या जाणीवेच्या केंद्रस्थानी तुमच्या शिक्षकांचे बोलणे हे आणलेले असते. तर ही प्रक्रिया म्हणजेच काय तर अवधान. तर मग बघूया आपण अवधानाच्या नेमक्या व्याख्या कोणकोणत्या आहेत. तर अवधानाच्या विविध मानसशास्त्रज्ञांनी दिलेल्या व्याख्या आपण पाहूया. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे नॉर्मन मन यांनी दिलेली. ते म्हणतात, आपण ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे निवडक अथवा वेदन उद्दीपन किंवा उद्दीपक समूहाला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणतो त्याला अवधान असे म्हणतात. गिलफोर्ड यांनी दिलेली व्याख्या अशी आहे की अवधान ही निवडपूर्ण प्रक्रिया आहे. मन अवतीभोवती असलेल्या अनेक उद्दीपकांमधून विशिष्ट उद्दीपकाची निवड करणे म्हणजे अवधान होय. विल्यम जेम्स, अवधान म्हणजे अनेक गोष्टींमधून लक्ष काढून काही विशिष्ट गोष्टींकडे प्रभावीपणे लक्ष देणे होय. तर अशा प्रकारे इथे वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी अवधान म्हणजे काय याच्या व्याख्या इथे सविस्तरपणे मांडलेल्या आहेत. अवधान प्रक्रियेमधील सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे आजूबाजूच्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये घडत असणाऱ्या अनेक घटनांपैकी केवळ एकाच घटनेवरती लक्ष केंद्रित करणे. अवधान हा अतिशय मूलभूत असा मनोव्यापार आहे. त्यामुळे वेदन, संवेदन, स्मृती, अध्ययन व सर्व मानसिक प्रक्रिया अवधानावर आधारलेल्या आहेत. केवळ वेदन होऊन चालत नाही, तर त्याचा बोध होण्यासाठी, ज्ञान होण्यासाठी त्याकडे अवधान दिले जाण्याची गरज असते. विशेषतः मानव हा समाजशील प्राणी आहे
व त्याचे जीवन परस्परावलंबी आहे. तो अनेक गोष्टींवरती अवलंबून असतो. त्याचबरोबर मानवाला एकमेकांना समजून घेणे आवश्यक असते व दुसऱ्याला समजून घेण्यासाठी त्याचे बोलणे, त्याचे वर्तन, हावभाव इत्यादी ठिकाणी आपले लक्ष असणे गरजेचे असते. या दृष्टीने विचार करता मानवी जीवन व मानवी मनोव्यापार यासाठी अवधान ही अतिशय महत्त्वपूर्ण प्रक्रिया मानावी लागेल. तर एकाच वेळेला आपण अनेक गोष्टींवर अवधान केंद्रित करू शकत नाही. जरी रोजच्या व्यवहारामध्ये अष्टावधानी व्यक्ती असा शब्दप्रयोग केला जात असला तरीही एका वेळेस एक विशिष्ट उद्दीपकच आपण जाणीवेच्या केंद्रस्थानी आणू शकतो. अर्थातच जाणीवेच्या केंद्रस्थानी कोणता उद्दीपक येईल हे मात्र परिस्थितीमधील आणि व्यक्तीमधील काही घटकांवर अवलंबून असते. त्यालाच अवधानाची नियामके असे म्हटले जाते. आपली ज्ञानेंद्रिये सतर्क होत असतात. शरीराच्या स्थितीमध्ये बदल होत असतो. आपले शरीर किंवा शरीराचा एखादा विशिष्ट भाग विशिष्ट बाजूला काढलेला दिसतो. उदाहरणार्थ, गाणे ऐकताना गाण्याच्या दिशेला मान वळवणे, कान करणे इत्यादी. या उघड बदलांबरोबर अवधान प्रक्रियेमध्ये काही आंतरिक बदलही घडत असतात. उदाहरणार्थ, आपण म्हणतो की व्यवहारात मी श्वास रोखून ऐकत होतो. अवधान देत असताना मेंदूतील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, तर अन्य ठिकाणच्या बाह्य भागावरील रक्तवाहिन्या या आकुंचन पावत असतात. अशा प्रकारे मन एकाग्र करत असताना व्यक्तीवर मानसिक व शारीरिक ताण येत असतो. यालाच म्हटले जाते की अवधानामध्ये काही आंतरिक आणि बाह्य बदल जे आहेत ते घडून येत असतात. अवधान ही संवेदनाला पूरक अशी प्रक्रिया आहे असे म्हटले जाते. कारण जर आपले अवधान नसेल तर वेदनानुभव येत नाही आणि त्यामुळे संवेदन होत नाही. अवधान नसेल तर आपले मन, आपले चित्त एकाग्र होत नाही व पर्यायाने अनेक चुकीची संवेदने घडून येऊ शकतात. जसे की वर्गामध्ये व्याख्यान चालू असताना आपले लक्ष नसेल तर त्यातील एकाही शब्दाचा अर्थबोध आपल्याला होऊ शकत नाही व मध्येच शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाला आपण भलतेच उत्तर देण्याचा धोका निर्माण होत असतो. म्हणून अवधान ही आपल्या रोजच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची अशी प्रक्रिया मानली जाते. यानंतर बघूया आपण अवधान प्रक्रियेचे स्वरूप, नेचर ऑफ अटेन्शन प्रोसेसेस. उद्दीपकामुळे आपले लक्ष केंद्रित झालेले असते. हे लक्ष जाणीवेच्या केंद्रस्थानामुळे निर्माण होते. कारण जाणीवच आपण किती लक्ष दिले पाहिजे हे ठरवत असते. त्यावेळी जाणीवेच्या क्षेत्रातील इतर उद्दीपक केंद्रस्थानी येण्याचे प्रयत्न करीत असतात. यासाठी अवधानाचे स्वरूप नेमके काय आहे हे आपण आता पाहूया. पहिला जो मुद्दा आहे तो आपल्याला सांगता येईल की अवधान ही समायोजनात्मक प्रक्रिया आहे. यामध्ये मानवाला अनेक वेळा आजूबाजूच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. पण हे समायोजन, ॲडजस्टमेंट अवधानावर अवलंबून आहे. जर त्यावेळी या गोष्टींवर अवधान नसेल तर समायोजन घडून येत नाही. लक्ष असेल तर आपण परिस्थितीवर, घटनेवर लगेचच प्रतिक्रिया देऊ शकतो. हे सर्व परिस्थितीच्या ज्ञानावर अवलंबून असते. म्हणून अवधान ही समायोजनात्मक प्रक्रिया मानली जाते. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अवधानास मानसिक तत्परतेची गरज असते. एखादी गोष्ट आपल्याला पूर्णपणे समजण्यासाठी आपल्या मनाची तयारी किंवा मानसिकतेची तयारी असणे गरजेचे असते. मन ज्या घटकांवर केंद्रित झालेले असते त्या घटकांचे सर्व ज्ञान आत्मसात होत असते.
किंवा स्पष्ट स्वरूपात माहिती प्राप्त होत असते. म्हणूनच ज्याची गणिते समजावून घेण्याची तयारी असते त्यालाच गणिताचे आकलन चांगल्या प्रकारे होते. म्हणजेच आपली मनाची तयारी असेल तरच आपण एखाद्या गोष्टीकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकतो किंवा अवधान देऊ शकतो. म्हणून हे दुसरे स्वरूप आपल्याला सांगता येईल की अवधानास मानसिक तत्परतेची गरज असते. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे वेदनिक घटकांचे विश्लेषण. यामध्ये आपल्या ज्ञानेंद्रियांच्या आधारे म्हणजेच कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ याच्या आधारे आपण विविध उद्दीपकांचे ग्रहण करत असतो. आजूबाजूच्या परिस्थितीचे ज्ञान जे आहे ते ह्या वेदनेंद्रियांमुळेच आपल्याला होत असते. परंतु ही क्रिया होत असताना सगळ्याच घटकांचा स्वीकार केला जात नाही, तर ज्याचे वेदन होत असते त्या वस्तूंचे, सामग्रीचे विश्लेषण केले जाते आणि संबंधित गोष्टी बाजूला करून ज्या महत्त्वाच्या आहेत, उपयुक्त आहेत अशाच घटकांचा व्यक्ती स्वीकार करत असते. म्हणून यामध्ये वेदनिक घटकांचे विश्लेषण अतिशय महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतर नससंस्था सहभागी असते. म्हणजेच अवधान देण्यासाठी आपली शरीर रचना अतिशय महत्त्वाची आहे. त्यामध्ये मेंदू हा या घटकाचा अवधानामध्ये महत्त्वपूर्ण असा सहभाग असतो. उद्दीपकावर पूर्णपणे लक्ष केंद्रित झालेल्या व्यक्तीचा मेंदू विद्युत स्पर्श स्पंद आलेख ECG सपाट मेंदू लहरी दर्शवितो. यावरूनच अवधानात मेंदूचा सहभाग लक्षात येतो. त्यानंतर बोधात्मक स्वरूपाची प्रक्रिया. जर एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या घटनेकडे आपण अवधान दिले नाही तर आपल्याला त्या घटनेचा किंवा घटकांचा अर्थबोध होणार नाही. ती गोष्ट व्यवस्थित आपल्याला समजणार नाही. म्हणजे अवधान ही बौद्धिक प्रक्रिया असून अवधानावरच विशिष्ट उद्दीपकाचा आपल्याला बोध होऊ शकतो. उदाहरणार्थ, सांगितलेल्या सूचनेकडे जर आपण लक्ष दिले नाही तर त्या सूचनेचा अर्थबोध होऊ शकत नाही. ती सूचना आपल्याला कळू शकत नाही. म्हणून अवधान ही बोधात्मक स्वरूपाची प्रक्रिया मानली जाते. त्यानंतर अवधान ही वेचक प्रक्रिया आहे. आपले पंच ज्ञानेंद्रिय, या पंच ज्ञानेंद्रियांवर अनेक उद्दीपके आघात करत असल्यामुळे अवधानाची प्रक्रिया वेचक बनत असते. यापैकी एखाद्याच घटकावर व्यक्ती लक्ष केंद्रित करत असते आणि लक्ष केंद्रित करण्याची व्यक्तीची क्षमता असल्यामुळे इतर उद्दीपकांकडे मात्र दुर्लक्ष होत असते. उदाहरणार्थ, ज्यावेळी वर्गात शिक्षकांचे शिकविणे विद्यार्थी मनपूर्वक ऐकत असतो तेव्हा वर्गातील अनेक विद्यार्थी व इतर घटकांकडे त्याचे लक्ष नसते. म्हणजे शिकविणे हे काय झाले तर वेचक अवधान झाले, सिलेक्टिव्ह अटेन्शन. तर अशा प्रकारे अवधानामध्ये वेचक प्रक्रिया महत्त्वाची आहे. त्यानंतर शरीराची सक्रियता. अवधान ही एक मानसिक घटना आहे. अवधान देण्यासाठी शरीराची गरज असते. मुख्य म्हणजे आजूबाजूच्या उद्दीपकांचे ज्ञान हे ज्ञानेंद्रियांमुळे म्हणजेच वेदनेंद्रियांमुळेच होत असते. अवधान देत असताना शारीरिक हालचालीही घडून येत असतात आणि त्यामुळेच अवधान देणे व्यक्तीला सोपे होत असते. उदाहरणार्थ, लहान मुले गोष्टी ऐकताना हनुवटी हातावर ठेवून आपले लक्ष एकाग्र करण्याचा प्रयत्न करत असतात. ते यामुळेच. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला आवडत असेल तर त्याकडे आपण अगदी मन लावून त्याकडे लक्ष देण्याचा किंवा अवधान देण्याचा प्रयत्न करत असतो. मग यामध्ये आपल्या शरीराचा सहभागसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो आणि म्हणून अवधानामध्ये शरीराची सक्रियता महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मन कार्यरत असते.
अवधान प्रक्रियेमध्ये मन अधिकच कार्यरत असते, कारण मनाच्या सहाय्याने उद्दीपक जाणीवपूर्वक अवधानाच्या केंद्रस्थानी आणला जातो. अवधान क्रिया मानसिक असल्यामुळे फार काळ एखाद्या गोष्टीकडे लक्ष दिल्यास थकण्याचा अनुभव येतो. तर अशा प्रकारे एकूण हे 4 मुद्दे अवधानाच्या स्वरूपाच्या बाबतीत सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी अवधान म्हणजे काय, अवधानाच्या विविध व्याख्या आणि अवधान प्रक्रियेचे स्वरूप नेमके काय आहे हे आपण सविस्तरपणे अभ्यासलेले आहे. धन्यवाद. थँक्यू.